आणि आपण पाहतोय की सध्या राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकांचे वारे जे ते वाहताना दिसतात आणि त्या अनुषंगाने वेगवेगळी वक्तव्य देखील होतात। पुढे पाहूयात बातमी आंदोलनाच्या संदर्भातली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी महायुतीमधील अंतर्गत राजकारणावर टिप्पणी केली आहे। अजित पवारांचा पक्ष किंवा शिंदेची शिवसेना भाजपला सोडणार नाही। जर आज अजित पवार असते तर त्यांनी भाजपला सोडलं असतं आणि 2029ला मुख्यमंत्री झाले असते। मात्र आता कोणामध्येच तसं धाडस राहिलेलं नाहीये असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला। तसंच भाजप शिंदेसारख्या नेत्याला संपवत आहे। भाजप हा मित्रपक्षांना संपवल्याशिवाय राहणार नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची अवस्था ही दात नसलेल्या वाघासारखी झाली आहे असा प्रहारही रोहित पवारांनी केला। विषय एवढाच आहे, न अजितदादांचा पक्ष न एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष भाजपला सोडतील असं मला वाटतं। अजितदादा आज असते तर भाजपला 100% त्यांनी सोडलं असतं आणि 2029ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले असतील तर अजितदादा पवारच त्या ठिकाणी झाले असते। आता ते धाडस आणि अजितदादांच्या बाबतीतली घटना झाल्यानंतर त्याच्यात इतक्या शंका असल्यामुळे हे धाडस आत्ताच्या या दोन पक्षातल्या नेत्यांना अजिबात त्या ठिकाणी होणार नाही हे मी स्पष्टपणे तिथं सांगतो। आणि या पक्षातल्या बऱ्याच नेत्यांच्या फायली या दिल्लीला तिथं आहेतच, फक्त होणार एवढंच, काही लोक रुसतील, नाराज होतील, दिल्लीला जातील। MLC इलेक्शन जाहीर होण्यापूर्वी आपण बघितलं असेल की आम्हाला 8 जागा मिळाल्या पाहिजे। आता 4 जागा देऊन त्यांना शांत बसावं लागले। त्यामुळे कुठं ना कुठंतरी आम्ही सातत्याने जे बोलतोय की भाजप हा जो पक्ष आहे तो मित्र पक्षाला संपवल्याशिवाय राहत नाही आणि ज्या नेत्यांना ते घेतात त्यांना सुद्धा तिथं सांगितलं जातं उठ बस, हे भाषण कर, हे स्टेटमेंट दे। सोशल मीडिया अकाउंटसुद्धा जे काँग्रेस आणि आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत त्यांचं सोशल मीडिया अकाउंटसुद्धा भाजपच्या कार्यकर्ते नाही तर RSSच्या कार्यकर्त्याकडनं त्या ठिकाणी हँडल केलं जातं। त्यामुळे हे लोक तिथं कुठेही कुणी साथ भाजपची सोडणार नाही। या महाराष्ट्रावर जेव्हा अन्याय होतो, सामान्य लोकांवर अन्याय होतो, आम्ही अस्वस्थ होतो, पण आम्ही सत्तेत नाही ना गेलो, आम्ही रस्त्यावर उतरलो। आमचं ते धाडस आहे। तिकडं काय होणार, अस्वस्थता राहणार। एकदा नाराज झाले तरी ऐकलं नाही, दोनदा नाराज झाले तरी ऐकलं नाही, तीनदा नाराज झाले ऐकलं नाही। आता भाजप त्यांना गृहीत धरत जाणार। सत्तेसाठीची अस्वस्थता आहे, सत्तेसाठी अस्वस्थता आहे, नाहीतर उद्या जाऊन आपल्या पक्षाला खाल्लं जाईल याची अस्वस्थता असू शकते। पण विषय एवढाच आहे की भाजपला पण कळलेलं आहे की फक्त गुरगुरलं जाईल, जो वाघ असतो आणि त्याला दातच नसतात त्याची तशी भीती नंतर राहत नसती, अशीच काही परिस्थिती या दोन्ही पक्षाची भाजपबरोबर राहून दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेली आहे। एकनाथ शिंदे साहेब ताकदवान नेता आहे, पण भाजप त्यांची ताकद हळूहळू संपवणार हे मात्र त्या ठिकाणी खरं।